जय गुरुदेव मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला तुमच्या शत्रूपासून बचाव करील आणि हमेशा बचाव करील। माझा उपाय पूर्णपणे 100% भक्ती मार्गाने आहे। इथं तंत्र मंत्र कोणती विद्या नाही अथवा इथं कोणतंही तांत्रिक साधन नाहीये। हे पूर्णपणे 100% आध्यात्मिक भक्ती मार्गाने आहे। तुम्हाला भक्ती मार्गाने मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही जरूर करावा। तुमचे जेवढे शत्रू आहे ह्या शत्रूपासून तुमचा हमेशा बचाव होण्यासाठी हे तुम्हाला एक उपाय सांगतो मी। तुमच्यावर कोणी जलशी ठेवून म्हणजे जळत असतील, जळणारे व्यक्ती असतील अथवा कोणी तुमच्यावर काही करणी कवटाळा करणारे असतील, आता तुम्हाला जे काय असेल ते जे काय विद्या असतील त्यांनी म्हणा किंवा तुम्हाला परेशान करणारे व्यक्ती असतील त्यांच्यापासून तुम्हाला बचाव करण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण 100% खात्रीशीर विलास सांगतो। आज सर्वप्रथम जर तुम्ही मांस मदिरा करत असाल तर ते तुम्हाला सोडावं लागणार आहे। तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खात असाल अथवा मदिरा म्हणजे ड्रिंक वगैरे करत असाल तर ते तुम्हाला पूर्णपणे सोडावं लागणार आहे। जर हे तुम्हाला हे होत असेल तर तुम्ही हा उपाय केला तर 100% तुम्ही शत्रूपासून हमेशासाठी वाचू शकता। त्याच्यात काय करायचं आहे, मांस मदिरा सोडायचा आहे। शुक्ल पक्षामध्ये म्हणजे अमावस्येच्या नंतर सोमवारी आपलं मंगळवारी अथवा शनिवारी, मंगळवारी अथवा शनिवारी मारुती रायाच्या मंदिरात जायचंय तुम्हाला। मारुती रायाला पूर्णपणे तुम्ही तिथं गेल्यानंतर पूर्ण प्रार्थना करायची की मला जे तुमचे जेवढे शत्रू आहे त्यांना सांगायचं ह्या शत्रूपासून मला बचाव करायचा आहे म्हणून। आणि हनुमान चालीसा, मारुती रायाची हनुमान चालीसा तुम्ही ही 7 वेळेस पठण करायची। हा उपाय सकाळी करायचा शुक्ल पक्षामध्ये आणि ज्या दिवशी चालू करता त्याच्यानंतर 3 महिने सारखा चालू ठेवायचा। 90 दिवसाची विधी आहे। हे करून पहा, तुमचे जेवढे शत्रू आहेत तेवढे शत्रू शांत होतील, तुम्हाला ते सतवणार नाही। हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक अनुभव येईल याचा 100% खात्रीशीर विलाज आहे। मनोभावी तुम्ही भक्ती करा। हनुमान रायाला तुमची जी विनंती आहे बजरंग बलीला तुम्ही सांगा आणि हनुमान चालीसा 7 वेळेस पठण करायचंय तुम्हाला शुक्ल पक्षामध्ये 3 महिने। हे केल्यानंतर तुमचे सर्व शत्रू शांत होतील। तुम्हाला जे काय शत्रू सतवतात हे सगळे शत्रू शांत होणार तुमचे। हे करून बघा मित्रांनो, तुम्ही खात्रीशीर विलाज आहे, 100% आहे, याच्यात काही शंका नाहीये आणि भक्ती मार्गाने आहे, पूर्ण निर्मळ भक्ती आहे। याच्यामध्ये कुठेही तंत्रमंत्र अथवा कुठेही लिंबू मिरची अथवा कुठेही इथं काही उतारा वगैरे काही नाहीये। हे 100% आहे, तुम्ही करून बघा, फरक निश्चित पडेल तुम्हाला। थँक्यू, धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांना आणखीन ही माहिती पाठवा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो। थँक्यू।